वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबांचे अनेक प्रकार समोर येत आहेत, ज्यात त्यांनी बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटीलला ठेका धरायला भाग पाडलं ते दुसरे तिसरे कोणी नसून हगवणेच असल्याची चर्चांना आता उधाण आलंय। ग्रामीण पुण्यातील मुळशी तालुक्यातील हगवणे कुटुंबियांनी पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासली आहे। वैष्णवीचा छळ केला, तिला आत्महत्या करायला भाग पाडलं असं बोललं जात आहे। वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात नवनवीन रोज ट्विस्ट समोर येतात। काही दिवसांपूर्वी गौतमीला बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीललाच बैलासमोरच नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। वैष्णवीच्या मृत्यूनंतर लोक आता याविषयी चर्चा करताना दिसून येतात। एप्रिल 2023 मध्ये मुळशी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गौतमी पाटीलनं स्टेजवर बैलासमोर नृत्य केलं होतं। तेव्हाच आपल्याला कळालं की हा क्षण बैलाच्या वाढदिवसाचा क्षण आहे। या कार्यक्रमासाठी हगवणे कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी केली होती। युवा मंचच्या नावाखाली आपले प्रताप केले होते। अशातच आता वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंच्या या कृत्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, पण त्यांना घरातल्या सून सांभाळता आल्या नाही। हुंड्यासाठी मुलींवर अत्याचार केला आणि दुसऱ्या बाजूला बैलाच्या वाढदिवसाला पैसा उधळला। मध्यंतरी बैलाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता। एका बाजूला हुंड्यासाठी आपल्या घरातल्या लक्ष्मीला मारहाण केली, तर दुसरीकडे बैलाच्या वाढदिवसाला बक्कळ पैसा उधळला। हगवणेंच्या या कृत्यानं तालुका आणि राज्यामध्ये आता संतापाची लाट उसळली आहे।